दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 66 क्रमांकाचा फुटाणेकाराचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. उत्तरोत्तर ज्ञान देऊनी मळतेही सन्निधानीची क्षाळीती, जैसा फुटाणेकाराचा. मागील दृष्टांतामध्ये परमेश्वर कसं जीवाला योग्य करतात हा संदर्भ जो आहे तो सांगितला गेलेला आहे. अग्नीच्या दृष्टांतामध्ये कर्माचं क्षालन कसं केलं जातं, ओली कोरडी आणि सानी थोर काष्टे या ठिकाणी आगंतुक अनारब्ध प्रारब्ध संतासंत कर्म जे आहेत ते परमेश्वर त्या जीवाला योग्य त्या विधीच्या माध्यमातनं त्या जीवाकडून ते कर्म जे आहेत ते विधी घडवून त्या संदर्भात जे काही कर्म आहेत ते कर्म नासतात. यथा भटोबासांना स्वानमुखे खीर खायला लावलेली आहे, म्हणजे तत्संबंधित जे काही त्यांचे जन्म असतील, हिंस्र श्वापदा संबंधित किंवा तशा पद्धतीने जे कोणी हिंसा करणारे जे प्राणी आहेत तत्संबंधित कर्म भट्टोबासांना जर का असतील भट्टोबासांचे, तर ते कर्म स्वामींनी त्या क्रियेतनं नासलेले आहेत. आणि असे विविध कर्म विविध सेवेच्या माध्यमातनं म्हणितले करणेच्या माध्यमातनं परमेश्वर नासतात. हे अग्नीच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे. या दृष्टांतामध्ये मळाचं क्षालन कशा प्रकारे करतात ते सांगितलेलं आहे. मळ म्हणजे काय आहेत की मळ देखील प्रपंचच आहे, परंतु तो जो मळ प्रति जीवाला लागलेला आहे, 81 कोटी 1.25 देवतेंचे मळ आहेत. मायेपासून तर ते यक्षिणीपर्यंत देवतेंचे मळ आहेत. आणि देवता जीवाला बघू शकत नाही, मग ते बघणार कसं? मग त्या देवतेच्या नावाने ते मळ लावले गेले. तर हा सगळा प्रपंच भैरव स्वरूपीचाच आहे, परंतु त्या देवतेला दिसेल अशा प्रकारच्या मळाची रचना केल्या गेलेली आहे. म्हणजे विश्वदेवतेचा मळ असेल तो 8 भूतांचा आहे, म्हणजे 8 भूतांचा मळ ती देवता बघू शकते. परंतु अष्ट भैरव जे आहेत त्यांच्यासाठी 8 ज्यूट, त्याच्यापेक्षा मग अजून, म्हणजे तो एक विषय वेगळा आहे, मळ रचनेचा म्हणा किंवा संसरणाचा विषय. तर अशा प्रकारे त्या देवतेला दिसेल अशा प्रकारे मळांची रचना केल्या गेली आणि त्या मळाच्या आधाराने ती देवता त्या जीवाला बघू शकते. एरवी जीवाला नाही बघू शकत, परंतु तो मळ बघितल्यानंतर ती म्हणते की इथे जीव आहे. वांचून तरी देखील तिला जीव स्वरूप दिसत नाही. मायेला देखील जीव स्वरूपाचं दर्शन नाही. माया देखील अविद्येच्या आधाराने जीवाला बघू शकते. इतर देवता मळाच्या आधाराने जीवाला बघू शकतात. एरवी जीवाला कोणीच बघू शकत नाही, फक्त परमेश्वर जीव स्वरूप बघू शकतात. आणि अप्रोक्ष ज्ञानी जे आहेत ते अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर जीव स्वरूपाला ते बघू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी मळांची रचना का झाली ते आपल्या लक्षात आलं. आपण जी काही विविध देवतेंची कर्म जोडतो ती कर्म अविद्येवर उमटतात. ते कर्म जे असतात त्या कर्मांचं देखील देवतेला दर्शन नाही. मग त्या अविद्येवरती जे कर्म आहेत ते मळावर उमटतात, प्रतिबिंबित होतात. आणि ज्या देवतेचं कर्म आता आलेलं आहे भोगायला, त्या देवतेच्या मळावर ते कर्म प्रतिबिंबित होतं आणि त्या देवतेला कळतं की आता आपल्याला हे भोगवायचं आहे. अशा प्रकारे ते चालतं. आणि हे सगळं देवतेंचे जे मळ आहेत ते जसे जसे लागले तसं त्या जीवाचा जो काही स्वरूप विकास आहे तो संकोचित होत गेलेला आहे. अशा प्रकारे यक्षिणीचा मळ देखील जीवाला लागला. किती मळ लागले जीवाला? 81 कोटी 1.25 मळ लागले, आद्य मळापासून तर ते यक्षिणी मळापर्यंत. आणि
आता हे मळ पण देखील आपल्याला नासायचे आहेत. मग ते नासतात कधी? कायमस्वरूपी जे नाचणे आहेत, एरवी प्रतिसंहारी ते मळ नासल्या जातात आणि परत लागतात, नाचतात परत लागतात. परंतु आपल्याला कायमस्वरूपी त्या मळांचं जर का क्षालन करायचं असेल तर मग सामान्य ज्ञानात गेल्याशिवाय कायमस्वरूपाचं ते मळाचं क्षालन त्यामध्ये होतं. इतर कुठल्याही ठिकाणी त्या मळांचं क्षालन कायमस्वरूपी होत नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे उत्तरोत्तर ज्ञान देऊनी. उत्तरोत्तर ज्ञान देतात म्हणजे त्या ज्ञानाचा चढता क्रम आहे. म्हणजे आधी जो काही शाब्द ज्ञान आहे, ज्ञान एकच आहे, ब्रह्मविद्या एकच आहे, पण त्याची संपूर्णत्व होत जातं. म्हणजे त्याचा प्रभाव वाढवत वाढवत नेतात. आणि त्यामध्ये जसं बघा साखर असेल, साखर तीच आहे, 1 चमचा टाकलं तर गोड होतं, 2 चमच टाकले तर अजून गोड होतं, 3 चमच टाकले तर अजून गोड होतं. साखर तीच आहे, तिचा प्रभाव वाढवला, प्रमाण वाढवलं, तशा प्रकाराने गोडवा वाढतो. तसं ज्ञान जसं वाढवलं, त्याचा प्रभाव वाढवला, तसं त्याचं त्या जीवाचं ज्ञान वाढतं. शाब्द ज्ञानामध्ये शब्द ज्ञान आहे, म्हणजे शब्दरूपी ज्ञान त्या ठिकाणी आहे. आपण शब्द पाठांतर करत असतो सगळे है ना. सूत्रपाठामध्ये जे काही तत्वनिरूपण आहे, लीळाचरित्रात तत्वनिरूपण आहे, स्मृतीस्थळामध्ये आहे काही, हे सगळे शब्दरूपी आपण ते वाचत असतो. आणि ते जेव्हा तुम्ही आचरणामध्ये आणता तेव्हा अनुसरण सिद्धार्थ नेता, तेव्हा ते शब्द ज्ञानामध्ये ते परावर्तित होतं. नाही तर नुसतं शब्द ज्ञान तर सगळ्यांनाच आहे, आपल्याला शब्द ज्ञान झालं पाहिजे. आणि ची संपूर्णत्व म्हणजे उत्तरोत्तर ज्ञान आता ते वाढवा आहे. म्हणजे पुनःसंबंधी जन्म येण्यानंतर परमेश्वर भेट देतात आणि कवणी एकी अवसरी सकळ मळांचे परिसारण करून परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्ती संचरती. म्हणजे तिथे काय झालं, उत्तरोत्तर ज्ञान शाब्दाचं आता अप्रोक्ष ज्ञान, सत्ता ज्ञान जे आहे. अप्रोक्ष ज्ञानाला 2 नाव आहेत, एक अप्रोक्ष ज्ञान, एक सत्ता ज्ञान. जे आपण शब्द ज्ञानामध्ये जे ऐकलं, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर, नुसतं शब्दाने ऐकलं, त्याची जी सत्ता अप्रोक्षी म्हणजे ते बघायला मिळतं. नुसतंच ऐकणे किंवा शब्दरूप नाही आहे, ते बघायला देखील मिळतं. जसं तुम्हाला डोमेग्रामची माहिती दिली आणि ते सगळी रचना तुम्हाला समजावून सांगितली शब्दरूपाने आणि वास्तविक तिथे तुम्हाला घेऊन गेले, ती माहिती म्हणजे शब्द ज्ञान आहे, शाब्द ज्ञान आहे. आणि वास्तविक तिथे घेऊन जाऊन ते प्रत्यक्ष दाखवणं, जे तिथे सांगितलं होतं शब्दरूपाने, हे बघा, हे स्थान, ते हे शिन्नस्थळी, हे राजमठ, हे काय आहे, अप्रोक्ष ज्ञान. तशा पद्धतीने शब्द ज्ञानामध्ये जे तुम्ही ऐकलं, जीव देवता प्रपंच परमेश्वर, पण पाहिलं का, दिसत नाही. परंतु अप्रोक्ष ज्ञानामध्ये मात्र काय होतं, त्याची सत्ता, म्हणून ते सत्ता ज्ञान. जे शाब्दी आपण ऐकलं त्याची सत्ता झाली म्हणजे दर्शन झालं, म्हणून ते सत्ता ज्ञान. अशा पद्धतीने सत्ता ज्ञान किंवा अप्रोक्ष ज्ञान त्या जीवाला झालं उत्तर. आता त्या अप्रोक्ष ज्ञानामध्ये काय केलं जातं, सकळ कर्मे नासून जातात. जेवढी काही कर्म जोडलेली आहेत, लेपरूप जी कर्म आहेत, मळाला देखील कर्मच म्हटलेलं आहे, परंतु इथे मळ नासणार नाहीत. कारण की मळ तेही जीवाने केलीची की, म्हणून केले ते कर्म. आता इथे अप्रोक्ष ज्ञानामध्ये काय झालं, कर्मांचं क्षालन झालं, सगळे एकूण एक कर्म नासून गेले. कुठले कर्म, जे आपण पाप पुण्य रूप जे कर्म जोडलेले आहेत देवतेंच्या संबंधित, 81 कोटी 1.25 देवतेंचे कर्म आपण जोडून ठेवतो, ते सगळे अविद्येवर उमटलेले असतात. ते अविद्या तर नंतर नासेल, पण अविद्येवरचे कर्म मात्र नासून गेलेले आहेत. आता पुढे काय होतं, उत्तरोत्तर ज्ञान देऊनी. आता पुढचं ज्ञान कुठलं देणार, सामान्य ज्ञान. म्हणजे याच ज्ञानाचा प्रभाव वाढवला, शाब्द अप्रोक्ष, आता सामान्य ज्ञान. त्या ज्ञानात प्रवेश केल्यानंतर काय होणार, जीवाचं जे काही मळ आहेत ते मळ आता त्या ठिकाणी नासल्या जाणार आहेत. उत्तरोत्तर ज्ञान देऊनी मळ तेही सन्निधानीची क्षाळीते. उत्तरोत्तर ज्ञान देऊन
काय करतात, परमेश्वर मळ नाचतात, पण कुठे, तेही सन्निधानीची. सन्निधान म्हणजे काय, हे आपण आधीच्या सत्रामध्ये बघितलेलं आहे. सन्निधान म्हणजे आज्ञा प्रतिपालन, म्हणितले करण, या क्रियेमध्ये आपण असणं म्हणजे ते सन्निधान आहे. आणि हे सगळं सन्निधान आहे, हे सन्निधानाचं एक एक अंश असल्यासारखं आहे. एका वचनाचं सन्निधान, एका आचरणाचं सन्निधान, अनेक वचनांच्या पालनाचं सन्निधान, त्याच्यानंतर विधीचं सन्निधान असेल, जे जे विधी आपण करतो, शाब्द ज्ञानाचं सन्निधान, पुनःसंबंधी जे काही सन्निधान आहे, अप्रोक्ष ज्ञानी सन्निधान, सामान्य ज्ञानी सन्निधान, जसे उत्तरोत्तर सन्निधानही वाढत जात आहे. आणि मग आपण पाहिलं आधीच्या सत्रामध्ये की विशेष ज्ञानाच्या शेवटी ईश्वर स्वरूपी मिळविल्यानंतर जसं तसं सन्निधान परमेश्वराचं जीवाला लाभत असतं. आणि म्हणून इथे उत्तरोत्तर ज्ञान देऊनी म्हणजे ज्ञान रूपी सन्निधानच आहे. म्हणजे तिथे सांगितलं, निर्वैव निराकार परमेश्वर सावयव साकार होतात, अवतरे आपुले सन्निधान दे. म्हणजे काय, ज्ञान देती, ज्ञान रूपी सन्निधान. तयासी पुनरपी परमेश्वर आपला कुठे आलं, हे पूर्वीत का कशात, पुनरपी आपला संबंध देती का उदाहरणात आलं, अस्थिबरीमध्ये आलं. पुनरपी म्हणजे आधी कधी भेट झाली होती देवाची आपली, पुनरपी भेट म्हणजे पुन्हा भेट देतात देव आपल्याला. पण त्या पुन्हा भेट व्हायला आधी एक भेट झाली पाहिजे ना. आधी भेट कुठे झाली आपली देवाची, ज्ञान रूपी भेट, आपले सन्निधान दे. पूर्वी प्रकरणात सांगितलं, म्हणजे ज्ञान रूपी भेट परमेश्वराची आपली झालेली आहे. आता ही ज्ञान रूपीच भेट आहे. आणि मग पुनरपी म्हणजे त्या ज्ञानाचे जे सांगितलेले ते दास्य मोचक सांगितलेलं आहे, तर ते दास्य म्हणजे म्हणितले करण जर का जीवाने केलं तर केल्यानंतर काय होतं, या परी जो जन्मक्षेपी म्हणजे म्हणितले करण्याच्या माध्यमातून जो जन्म क्षेपतो त्याला परमेश्वर पुनर्पी भेट देतात. म्हणजे ज्ञानरूपी भेट झाली, सन्निधान आपल्याला प्राप्त झालं, विधींचं सन्निधान, आणि मग त्यानंतर वास्तविक पुनःसंबंधी परमेश्वर भेट देतात. म्हणजे त्याला पुनर्भेट असं म्हटलं जातं. जे आमच्या साधाईसा म्हणतात की मला पुनर्भेट देवा आपली झाली पाहिजे, तशा प्रकारे परमेश्वर पुन्हा भेटतात. आणि त्या भेटीमध्ये मग काय आहे की सन्निधानीची क्षाळिती, म्हणजे मग त्या भेटीमध्ये अप्रोक्ष, मग पुढच्या भेटी म्हणजे तो जो जीव आहे एकदा अप्रोक्ष झालेला जीव किंवा पुनःसंबंधी परमेश्वर जीवाला एकदा भेटले की तो जीव जो आहे तो ईश्वरा अवतारांसोबतच तो जीव असतो. आणि सन्निधानीची क्षाळती जैसा फुटाने गारता, म्हणजे आपला विषय सुरू होता की आपले म्हणजे ते अवतरे आपले सन्निधान दे, म्हणजेच ज्ञान देतात. ज्ञान रूपी सन्निधान, वचनरूप परमेश्वराचं सन्निधान ते आपल्याला आत्ता लाभलेलं आहे. आणि वास्तविक ईश्वर अवतारच सन्निधान. आता सन्निधानाचे सुद्धा 3-4 प्रकार आपल्याला बघायला मिळते. एक आहे ज्ञानाचं सन्निधान, ज्ञान भेटलं आपल्याला, वचनरूप परमेश्वर भेटले म्हणजे ते एक सन्निधान आहे, ज्ञानाचं सन्निधान. एक विधीचं सन्निधान आहे, त्या ज्ञानाचं जेव्हा आपण आचरण करायला लागू त्यावेळेला विधीचं सन्निधान म्हणजे विधीत अंतुल परमेश्वर जे आहेत, आहे सगळीकडे परमेश्वराचं सन्निधान. म्हणजे ज्ञान ऐकताना सर्वत्र अवस्थान, स्वामींनी सांगितलं धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान असं आपण ऐकलेलं आहे. आणि त्यामध्ये ते सन्निधान परमेश्वराची कृपादृष्टी आहे. त्या ज्ञानाचं जेव्हा तुम्ही आचरण कराल, विधीमध्ये तुम्ही परावर्तित कराल, त्याला विधी आचरण कराल, तेव्हा परमेश्वराची कृपादृष्टी, ते देखील सन्निधान परमेश्वराचं आहे. पुनःसंबंधी आपल्याला परमेश्वर अवतार भेटणार आहेत. बघा, परमेश्वर नाही भेटणार, परमेश्वराचं स्वरूप भेटणार नाहीये, परंतु तिथे व्यक्त जे परमेश्वर आहेत ते व्यक्त परमेश्वर भेटणार. म्हणजे परमेश्वर अवताराचं सन्निधान 3रं सन्निधान झालं. आणि 4थं सन्निधान म्हणजे वास्तविक ईश्वर स्वरूपाचं सन्निधान भेटणार आहे. म्हणजे ज्ञान हे ईश्वर स्वरूपाच्या सन्निधानाला कारण आहे.
त्याचं कार्य काय आहे? विधी हे त्याचं कार्य आहे. ज्ञानाचं कार्य विधी. आता विधी जे आहे म्हणजे आपण शाब्द ज्ञानात जो विधी आचरतो तो कारण आहे. कशाला? पुनःसंबंधीच्या भेटीला तो कारण आहे. म्हणजे पुनःसंबंधीची भेट हे कार्य आहे आणि शाब्द ज्ञानातलं आचरण अनुसरण हे कारण आहे. आणि मग त्या कारणामुळे आपल्याला पुनःसंबंधी ईश्वराची भेट होते, कार्यरूपाला ते आलं. आता पुनःसंबंधीची भेट हे कारण आहे आणि हे कशाला कारण आहे ना? अप्रोक्ष ज्ञानासाठी योग्य होण्याला ती भेट कारण आहे. आणि अप्रोक्ष ज्ञानासाठी आपण योग्य झालो आणि अप्रोक्ष ज्ञान आपल्याला झालं. अप्रोक्ष ज्ञान हे कारण, सामान्य ज्ञान हे कार्य. सामान्य ज्ञान कारण, विशेष ज्ञान कार्य, विशेष ज्ञान कारण. आणि त्या ठिकाणी ईश्वर स्वरूपाची जी भेट आहे ते कार्य. म्हणजे एकाला एक पाहून कार्यकारण, कार्यकारण असं असतं. जे आधी आहे त्याला कारण म्हणतात, जे बी आहे त्याला कारण म्हणतात आणि फळाला काय म्हणतात? कार्य असं म्हटल्या जातं. गहू हे कारण आणि पीठ काय झालं? कार्य. पीठ हे कारण आणि चपाती हे कार्य. अशाला एकाला एक कार्य कारण असं समजून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण संविधानाचे काही प्रकार याच्यामध्ये बघितलेले आहेत. पण प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं संविधान असतं. परमेश्वर कृपा दृष्टी प्रसन्नतेचं संविधान असतं. आणि हे सगळं कर्म देखील काय करतात? सन्निधानीची नसतात. आणि मळ तेही सन्निधानीची क्षाळिती आणि मळ जे आहे ते देखील सन्निधानीच आपले क्षाळन होत असतात. आता तुम्ही असं बघितलेलं असेल, कोणीतरी सांगितलं असेल तुम्हाला की दंडोत घातल्याने कर्माचं क्षाळन होतं, है ना? असं झोपलं की सरपटणारे प्राणी, असं गुडघे दोन्ही टेकले, दोन हात टेकले की पशु, हात वर केले की पक्षी वगैरे वगैरे असं काही सांगितलं. हे कोणासाठी सांगितलंय? जे लोक दंडोत घालत नाही त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे. वांचून आशाने कर्म नाश होत नसतो. आमच्या स्वामींनी असं कुठे काही सांगितलेलं नाही. आमच्या स्वामींनी कर्मनाश कुठे कुठे सांगितला? प्रारब्ध भोगे क्षय. सगळ्यांसाठी वचन आहे, नुसतं अनुसरल्यासाठी नाही. सगळ्यांसाठी सरसकट वचन आहे की जे प्रारब्ध आहे ते भोगून त्याचं क्षाळन होतं. हे स्वाभाविक कर्माचा नाश आहे. आणि जे अनुसरलेले आहेत त्यांच्या तर कर्मांची त्रिविधता परमेश्वर वगैरे करून घेतात, त्यांचं सुद्धा प्रारब्ध भोगे क्षयो आहे. म्हणजे सगळेच कर्म त्यांना क्षाळन करावे लागत नाहीत. काही जे आहेत आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके प्रारब्ध भोगे क्षयो किंवा दैव स्वभोग कर्म स्वभोग हे त्याच्यामध्ये तो फरक सांगितलेला आहे. किंवा मग दैवत्व त्रियंचत्व होणे नाही, देवता फळाला जायचं नाही. जोही भोग आहे तो दैव सवा आहे, कर्म सवा भोग नाही. हे फरक अनुसरल्यासाठी प्रामुख्याने आहेत. बाकीच्यांसाठी अशा प्रकारे कर्मनाश आहे. त्याच्यानंतर सेवा दास्यामध्ये कर्माचा नाश होतो. हे दुसरं विधी आम्हाला कर्मनाशाचं सांगितलेलं आहे. एक स्वाभाविकपणे जे भोग भोगले ते नासले. आणि दुसरा प्रकार आहे दैवराटीमध्ये, एक तर अनुसरून ते कर्माचं हे होतं. अनुसरून किंवा न अनुसरून सेवा दास्य जे केले जातात वासनिक दशेत, अनुसरल्या दशेत, त्याच्याने कर्माचा नाश होतो. आणि तिसरा कर्माचा नाश सांगितलेला आहे अप्रोक्षी बहुरूपता बहुकामनेने कर्माचा नाश होतो. असे 3 प्रकारे कर्माचा नाश जो आहे तो सांगितलेला आहे. आणि अपूर्व विधी का काही याच्यामध्ये परमेश्वर काय नासून घेतील त्यांच्या प्रवृत्तीने तो परमेश्वराचा कड त्याच्यामध्ये होईल. अशा पद्धतीने कर्मनाश आपले 3 ते 4 प्रकारामध्ये होतात. हे आम्हाला याचे प्रमाण मिळतात. परंतु बाकीच्या कशानेच कर्मांचं क्षाळन जे आहे ते होत नाही. आणि सन्निधानीची क्षाळिती मळतेही, तेही म्हणजे मळतेही आणि कर्मतेही. नुसतेच कर्म नसतात का? न मळतेही म्हणजे नुसतेच कर्म सन्निधानात नसतात का अशी शंका द्यावी लागेल. तेव्हा नाही, नुसतेच कर्म सन्निधानात क्षाळतात असं नाही. मळतेही, मळ सुद्धा सन्निधानामध्येच. यदा कदाचित कर्म जे ते असन्निधानी पण फेडले जातील, क्षाळन होतील, है ना. एरवी अन्य राठी जे कोणी आहेत त्यांच्याही कर्माचं क्षाळन चालू आहे, पण मळाचं क्षाळन मात्र सन्निधानाशिवाय होणार नाही.
मग कर्मांच्या बाबतीत कसं घेतलं तर कर्माचं म्हणजे सकळ कर्माचं जर का क्षालन करायचं असेल, अविद्याचं जी पाटी ती पूर्ण कोरी करायची असेल, तर अप्रोक्ष ज्ञानाशिवाय नाही, ब्रह्मविद्येशिवाय, ब्रह्मविद्या विधी आचरणाशिवाय मात्र संपूर्ण अविद्येचं जे काही पाटी आहे, कर्मांची पाटी, ती कोरी होणार नाही. आणि म्हणून इथे सन्निधानीची क्षाळीती जैसा फुटाणेकारचा. फुटाणेकार म्हणजे जे चणे वगैरे भुजणारा आहे वगैरे, आणि त्याचे फुटाणे, चणे, शेंगदाणे असं सगळं तो तयार करणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या त्या प्रक्रियेचं दृष्टांत स्वामींनी दिलेला आहे. फुटाणेकाराचा जरी असेल तरी तो दृष्टांत बऱ्यापैकी फुटाण्याचा आहे. आणि फुटाणा कार का म्हटलं, कारण की तो फुटाण्यावर प्रक्रिया करणारा तो आहे, त्या चण्यावर, शेंगदाण्यांवर ती प्रक्रिया करणारा तो व्यक्ती आहे, म्हणून त्याचा दृष्टांत इथे स्वामींनी सांगितलेला आहे. तो कधी कुठल्या प्रसंगी सांगितलेला आहे ते आपण बघूया. उत्तरार्ध 35 क्रमांकाची लीळा येते. पांगुळ वेखे भटी स्तुती करणे. पांगुळ वेश भटोबासांनी घेतलेला आहे आणि स्वामींची स्तुती भटोबासांनी त्यावेळेला केलेली आहे. भटोबास गंगे जेविले आणि भटोबासी राखेचे टिळे लाविले. भटोबासांचं काही माती काम वगैरे जे आहे ते झालेलं आहे. एकुदी माती काम झाल्यानंतर भट गंगे गेले. टळटेपेमध्ये दुसऱ्या पाठातलं येतं की एकदा माती काम वगैरे झालेलं आहे आणि भट गंगेकडे जे काही आहे गंगेकडे गेले. अंग धुतले म्हणजे स्वतःचं अंग स्वच्छ केलं पाण्याने. टिळे टोळे केले, पांगुळाचे अवगले, म्हणजे त्या ठिकाणी पांगुळाचा जो वेश आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि पायी पाटे बांधिले. भटोबासी राखेचे टिळे लाविले. राख आहे तिथे, त्या राखेचे टिळे डोक्याला वगैरे, हाताला, दंडांना वगैरे ते टिळे लावले. पायी पाटे बांधिले, आणि पायाला पाटे म्हणजे कपड्याची जी पट्टी आहे ती पट्टी अशी तयार केली आणि ती पट्टी त्यांनी पायाला बांधलेली आहे. मग आळाप पांगुळाच्या ऐसे करीती. आणि पांगळा व्यक्ती जर का देवाकडे आपलं दुःख जावं म्हणून कसा आलाप करेल, तशा प्रकारचा आलाप, त्याच्यामध्ये काही शब्द, प्रार्थना, विनंती त्यांनी ती घेतलेली आहे. आणि ते म्हणतात, आगा ये श्री चक्रधरा राया. काय आमच्या स्वामींना काय संबोधतात ते? आगा ये श्री चक्रधरा राया. दूर ध्यानी ब्राह्मणो. दूर ध्यानी म्हणजे दुरून लक्ष देणारा. परमेश्वर काय करतात? दुरून लक्ष देतात. जिथे कुठे असतील, मनुष्य वेशानुरूप व्यक्त परमेश्वर आहेत, मनुष्य वेशानुरूप जिथे कुठे असतील तिथून त्या जीवाकडे लक्ष असतं. जसं ते सांगितलेलं आहे की महादाईसा वगैरे विचारतात, आपण कोणाचं चिंतन करता? त्यावेळेला इथे सांगितलेलं आहे, आम्ही सकळ जीवांचं चिंतन करतो. म्हणजे सकळ जीव जे आहेत ते कुठे आहेत? सगळे देवाजवळ आहेत का? ते लांब लांब आहेत. सकळ जीवामध्ये सकळ जीव आले, नुसतेच कर्मभूमीतले जीव नाही आले, सगळे म्हणजे सगळे झाले. मग ते सकळ जीव कुठे कुठे आहेत? त्यांना परमेश्वर पाहतात. म्हणजे काय झालं? दूर ध्यानी म्हणजे सगळीकडे दूरवर परमेश्वराचं लक्ष आहे. दूर ध्यानी ब्राह्मणो. निळे वृक्ष पांढरी देवळे क्रमून आला. निळे वृक्ष आणि पांढरे देवळे. आता इथे दूर ध्यानी ब्राह्मण म्हणजे तमामध्ये पडलेले जीव जे आहेत. आता आपल्याला मूळ सृष्टीच्या पण आधी जायचं. मूळ सृष्टीच्या आधी जेव्हा जीव कुठे पडलेले आहेत? सगळे तमामध्ये आहेत. आणि त्या तमामधल्या जीवांना परमेश्वराने पाहिलं. दूर आहेत म्हणजे काय आहे? दुर्लक्षित आहेत असं पण घ्या. जे आपल्या नेहमी संपर्कात असतात ना, जे दुर्लक्षित नसतात, ते जवळ असल्यासारखेच असतात. पण एखादी वस्तू जवळ असते आणि त्याकडे आपलं लक्ष नसतं, आपण काय म्हणतो? ते दुर्लक्षित आहे. म्हणजे लक्षित असणे आणि दुर्लक्षित असणे म्हणजे जवळ लक्षित असणे आणि दुर्लक्षित असणे असा शब्द.
दुर्लक्ष म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष नाही असं ते. म्हणजे परमेश्वराच्या जवळच तिथेच माया आहे, तिथेच जीव आहेत, परंतु ते जीव कसे आहेत, अनेक दिवसापासून दुर्लक्षित आहेत. अशा जीवांना दूर ध्यानी म्हणजे दुर्लक्षित जीवांना परमेश्वराने पाहिलेलं आहे. किंवा दूरलक्षी म्हणजे दूरध्यानी म्हणजे दूर असलेले जीव, मायेच्या तमातच जीव आहेत. मग दूर कसं काय, परमेश्वराचं स्वरूप पण तिथेच आहे, परंतु ते परमेश्वराच्या स्वरूपी लगेच पावन करता येतात का? नाही करता येत. कारण की ते कसं आहे, स्वामी सांगतात तुमच्यात आणि आमच्यात भरपूर अंतर आहे. म्हणजे तिथल्या तिथे मायेच्या स्वरूपात न काढून ईश्वराच्या स्वरूपात टाकायचं आहे, एवढंच काम होतं. परंतु अंतर भरपूर आहे, दूर आहे. त्याच्यामुळे आता जसं काही लोक निरूपणाला येत नाही, का नाही येत, ते म्हणतात दूर आहे, भरपूर लांब आहे, है ना. असं लांब लांब आपण करत राहिलो, आपलं आणि देवातलं अंतर वाढत 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 चाललेलं आहे. ते अंतर आपल्याला कमी करायचं आहे. आता हे अंतर तर भरपूर आहे. कुठलं? तमातनं आपल्याला सृष्टीतनं परत आपल्याला नरक फळा, देवता फळा, तिकडे तिकडे सगळीकडेच जायचं आहे. दूर का आहे? कारण की अंतर भरपूर लागणार आहे, वेळ भरपूर लागणार आहे तिकडे येण्यासाठी. भरपूर कर्म जोडले, ती कर्म सगळी भोगत 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 येण्यार्थी ते दूर आहे. आणि म्हणून दूर ध्यानी ब्राह्मण, दूर असलेल्या जीवांना परमेश्वर त्या जीवाकडे लक्ष देतात आणि त्या जीवाचं आता आपल्याला उद्धार करायचा आहे असा विचार करणारे ब्राह्मणू म्हणजे ब्रह्म, परमेश्वर, व्यापक परमेश्वरा. निळे वृक्ष पांढरी देवळे क्रमुनी आला. आणि त्या जीवांसाठी काय केलं, निळे वृक्ष, जे वृक्ष असतात त्याची पानं वगैरे हे कुठल्या रंगाची असतात? हिरव्या. पण जर का तुम्ही लांबून बघितलं तुम्हाला थोडे निळसर वाटते. अशा प्रकारे निळे वृक्ष म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी मायेचं हरित स्वरूप आहे. परमेश्वर कुठे आले? चैतन्य पर परमेश्वर आहेत, है ना. चैतन्याहून श्रेष्ठ परमेश्वर आहेत. पर म्हणजे पलीकडे नाही, पर म्हणजे श्रेष्ठ. असे परमेश्वर तुमच्या आमच्यासाठी कुठे आले? कर्मभूमीमध्ये अवतार घेतात. कर्मभूमी अवतार घ्यायचा आहे म्हणजे काय? ती चैतन्य माया असेल ते हरित स्वरूप, किंवा मग पांढरी देवळे म्हणजे अष्टभैरवाचं स्वरूप कसं आहे? श्वेत आहे. हरिता पिता श्वेता मंजिष्ठा कृष्णा मूर्ती प्रकाशेती, ते वर्ण आहेत त्या देवतेचे स्वरूपाचे. आणि ते पांढरी देवळे मग पुढे आपण जर का घेतलं तर मंजिष्ठ म्हणजे अष्टभैरवांच्या पुढे कोण आहे? अष्टभैरव पुढे देवता कोण? अन्यवृत्तीकडे जायचं का परत? शेषशय्या, क्षीराब्दीचा शेषशय्या. त्याच्यानंतर कैलास वैकुंठ. हरिता पिता म्हणजे पिवळं म्हणजे विश्वदेवता झाली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कृष्णा म्हणजे खाली चौस्थानीच्या देवतेंचे मळ वगैरे, म्हणजे देवता, मळ नाही देवता, हे सगळे क्रमुनी आले. कुठे आले? कर्मभूमीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. क्रमुनी आला आणि कर्मभूमीमध्ये अवतार घेतात. आणि अवतार घेऊन करतात काय? न पांगुळा पाय देसी, पांगुळ्याला पाय दिलेले आहेत. यथा आमच्या साधाईसांना स्वामी म्हणतात, बाई तुम्ही पण कुठे जा? द्वारकेला जा. ते म्हणतात देवा मला चालता येत नाही. साधा या कशा आहेत? थोड्या वयस्कर पण आहेत, स्थूळ पण आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त काही चालणं होत नाही. आणि स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला सगळं उपलब्ध करून देतो, तुम्ही जा. ते म्हणतात देवा मला चालता येत नाही, पाय नाही मला. पाय नाही म्हणजे पाय नव्हते का? पाय होते, परंतु चालण्यासारखे पाय नाही आहेत आता. हा, थकलेले आहेत पाय. स्वामी म्हणतात की आम्ही तुम्हाला पाय पण देतो, है ना. त्यांना पाय द्या. आपल्याला काही देव पाय देऊन नाही राहिले, आपले काही पाय तिकडे वळना देवाकडे. पण साधाईसांना मात्र स्वामी पाय देतात आणि सांगतात जा इथून. आपल्याला देव का पाय देत नाही? कारण आपण अजून देवापासून लांब निघून जाऊ. साधाईसांना पाय देतात की तुम्ही लांब निघून जा आमच्यापासून. ते म्हणतात देवा पाय जरी दिले तरी मी काही जाणार नाही. आपण मात्र लगेच संधी बघतो, कधी संपलं दंडोत म्हटलं की लगेच
निघालो आपण संधी बघत असतो. साधाईसांना लांब पाठवतात तरी सुद्धा नाही, तुम्हाला नंतर काय पाहिजे तर देवच पाहिजे. म्हणजे देवापासून लांब जाण्याचा कुठलाच विचार साधाईसांचा या ठिकाणी नाही. आमच्या डांगरेशांना स्वामी म्हणतात जा इथून निघून जा. तर निघून तर गेले, परंतु जिथे गेले तिथे परत देवाजवळच गेले. म्हणजे देवापासून लांब नाही गेले, लांब जरी गेले तरी लांब नाही गेले. म्हणजे त्यांचं लांब जाणं सुद्धा देवाच्या जवळ येणं आहे. आमच्या भट्टोबासांना स्वामी म्हटले निघून जा इथून, कुठेही जा. आणि ते कुठे गेले? देवाकडनं निघून देवाकडेच गेले. देवाच्या बाहेर, त्या देवाच्या सन्निधानाच्या बाहेर गेलेच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, लांब गेले त्याच्यामध्ये देखील देवाच्या जास्त जवळ आले. देवानी परत जवळ बोलून घेतलं आणि नंतर मग उत्तरोत्तर सन्निधान लाभत 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 ईश्वर प्राप्तीला नंतर ते गेले. म्हणजे हे काय आहे, जीवासाठी आले पांगुळा पाय देसी. जो पांगळा आहे, तमामध्ये आपण कसे आहोत, पांगळे आहोत. आपल्याला काही ज्ञान नाही, काही नाहीये, अन्यथा ज्ञान अज्ञान हे सगळं भरलेलं आहे. तर ते पांगळ्या पाय देसी, आंधळ्या डोळे देसी, म्हणजे बोध दिल्या जातो. आपण आंधळे आहोत, आपल्याला दिसत नाही, तर तो बोध दिला, बोध शक्ती दिली. मुक्या वाचा देसी, म्हणजे ज्ञान दिल्यानंतर धर्मवार्ता करण्यासाठी आपल्याला वाचा परमेश्वराने दिलेली आहे. बहिर्या कान देसी, म्हणजे ज्ञान श्रवण करवलं आपल्याला. एरवी आपल्याला काही ऐकता येत नव्हतं, ते ऐकायला परमेश्वराच्या श्रीमुखे मूळ सृष्टीला आपल्याला ज्ञान झालेलं आहे, बोध झालेला आहे प्रत्यक्ष. अपक्षा पाक देसी, जो अपक्ष आहे, ज्याला उडता येत नाही, विधी आचरता येत नाही, की बाबा ज्ञान तर झालं पण मला विधी आचरता येत नाही, त्या जीवाला परमेश्वर सकळ सहाय्य करतात. नाम सहाय्या ते करी सांगितलेलं आहे. आणि ऐसी तुझी कीर्ती ऐकोनी आला श्री चक्रधरा राय. अशी तुमची कीर्ती मी ऐकली. कुठे ऐकली? असं जनमानसात सुरू आहे का स्वामींची कीर्ती? हे ज्ञानामध्ये परमेश्वराची कीर्ती ऐकली की परमेश्वर काय काय करतात एखाद्या जीवासाठी, त्याच्या उद्धरणासाठी. हे सगळं ज्ञानाच्या पांतीला मी ते ऐकलं आणि ती कीर्ती ऐकून मी आलेलो आहे. पांगुळा पाय देसी, म्हणजे श्री प्रभूंनी पांगळ्याला पाय दिलेले आहेत. आंधळा डोळे देसी, म्हणजे एक शंख वाजवणारा होता, आंधळा होता तो. स्वामी म्हणतात जा त्या मंदिरात जाऊन त्या देवतेची पूजा बघून या. आता तो आंधळा आहे, तो कसा काय बघेल? पण तो गेला आणि त्याला सगळी ती देवतेचं जे काही भजन पूजन वगैरे केलेलं होतं ते सगळं दिसलं. त्यांनी ते पाहिलं आणि स्वामींना येऊन सगळं त्यांनी सांगितलं आणि नंतर त्याचे मग परत दृष्टी त्याची गेली. म्हणजे तेवढ्या वेळासाठी त्याला काय केलेलं आहे, दृष्टी दिलेली आहे. किंवा मग एक प्रकारे संजयाला दृष्टी दिल्या गेलेली आहे. ती स्वामींनी नाही दिली, परंतु त्यांना ती दृष्टी मिळाली. परंतु तिथे अर्जुन देवांना जे विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे त्याच्यासाठी मात्र देवानी दृष्टी दिलेली आहे. आपण जर का तिथे उभे आहोत, नाही तर बाकीचे उभे होते 40 लाख, त्यांना काही ते दिसले नाही विश्वमूर्ती, विश्वरूप दर्शन. परंतु अर्जुन देवांना मात्र इथे विश्वरूपाचं दर्शन झालं, कारण त्यांना ती दृष्टी दिलेली आहे. किंवा मग चर्मचक्षु गेले आणि काय ज्ञानचक्षु दिलेले आहे. कोणाला? हा, ज्ञानचक्षु दिले. संजयाला तर नाही, संजयाला देवाने दिले. अर्जुनाचं पण झालं. अजून कोणाला? अजून कोणाला? भक्ताला देतात ना. भक्ताला पण स्वरूपाचं दर्शन आहे, एरवी दर्शन नाही, पूजा अवसर काळी दर्शन आहे. आणि हा, म्हणजे त्यांनाही ते स्वरूप दर्शन आहे. बाईसांना तर आहेच, प्रेमी आहे म्हणून. महादाईसांना दर्शन झालेलं आहे स्वरूपाचं, ते आहे. किंवा हा काय, हा, असं आपल्याला ज्यांना ज्यांना स्वरूप दाखवलेलं आहे त्यांना ती दृष्टी देवाने दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आंधळ्या डोळे देसी, मुक्या वाचा देसी. आणि मुके जे आहेत त्यांना वाचा दिली, म्हणजे रंगार वासनी. आताचा असतपूर आहे तिथे त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलाला बोलता येत नाही, मी सगळीकडे गेलो, नवस जाप्य खेटी सगळं केलं, पण काही फायदा नाही झाला.
मग स्वामींनी त्या मुलाला बोलवलं आणि विचारलं, तुझं नाव काय? आता तो मुका आहे, पण तो म्हटला माझं नाव सारंगो आहे. मग तुझ्या वडिलांचं नाव काय? म्हणजे महिपाळ देव. आणि मग आईचं नाव काय? म्हणजे त्रिपुराईसे. म्हणजे तो बोलला. आणि मग त्यांनी आईला जाऊन सांगितलं. आई म्हणे कसं काय बोलता आलं? म्हणे ते आलेले आहेत ईश्वर पुरुष, त्यांनी मला वाचा दिली, मला बोलता येतं आता. आणि मग तिने मग काही स्वामींचं भजन पूजन वगैरे केलं. मुकिया वाचा देसी, बहिर्या कान देसी. जो बहिरा आहे त्याला कान देतात, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा तो काही दोष असेल, श्रवण दोष, तो स्वामी घालवतात. अपक्षा पाक देसी, ऐसी तुझी कीर्ती ऐकून आला श्री चक्रधरा राया. आईसे आळाप करीत आले. असं आळाप करीत म्हणजे गात, ते बोलत, देवाला प्रार्थना करत ते आलेले आहेत. गोसावियांजवळ मांड खुटी घालून बैसले. म्हणजे जे काही सेवक आसन आहे अशा प्रकारे ते तत्पर आसन असं ते बसलेले आहेत. एक पाय वर एक खाली. आळाप करू लागले आणि प्रार्थना त्यांची देवाकडे सुरूच आहे. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, पुरे भोटो पुरे, म्हणजे आता पुरे करा तुमची प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाई ऐसिया पांगुळासी काही दिजे. म्हणजे आता एवढी जर का ते प्रार्थना करतायत तर त्यांना काहीतरी द्यावं लागेल ना आपल्याला. म्हणून बाईसांना विचारलं, असा जर का पांगळा व्यक्ती आलेला आहे आणि तो सगळं मागतोय आम्हाला, आंधळा म्हणजे डोळेही मागतोय, कानही मागतोय. आता हे भटोबासांना नव्हते का डोळे कान? होते की नव्हते? होते. आपल्याला पण आहेत की नाही? आहेत. परंतु आपले धर्मरूपी कान डोळे नाक नाहीत, आपले कर्मरूपी आहेत. आपण त्याच्याने दोष बघतो, निंदा ऐकतो, अन्यवार्ता बोलतो. हे कर्म, 5 कर्म इंद्रिय मगाशी सांगितले, महादाईसांनी सांगितले ना, केशवबासांना किती आहेत म्हणे? 14. त्याच्यामध्ये 5 ज्ञान इंद्रिय आहेत. हे 5 ज्ञान इंद्रिय वैरी का आहेत? कारण की ते आपण नरकात जाऊ असेच कार्य ते करतात, ते ज्ञान इंद्रिय. आणि ते ज्ञान इंद्रियांनी ते वाईट कार्य करू नये, आणि म्हणून देवा आम्हाला डोळे पण कसे दे? निर्दोष. आम्हाला गुणच त्याच्यातनं दिसले पाहिजेत. आमचे स्वामी सकळ बघू शकतात, परंतु जीवाकडे जे अनंत दोष आहेत ते बघत नाहीत. त्या जीवाचा अधिकार फक्त बघतात, की अधिकार याचा चांगला आहे, आणि त्या जीवाला परमेश्वर ज्ञान देतात. परमेश्वराची दृष्टी तशी आहे. परमेश्वर कधी बोलतात ते कुणालाही शिव्या शाप वगैरे देत नाही. आपल्याकडे काही सामर्थ्य नाही तरी पण आपण कोणालाही काही पण शाप देत राहतो. आपल्या शब्दात ती ताकद आहे का? नाही, तरी पण शिव्या शाप देतो. असं आपलं मुख आहे. परमेश्वर काही करू शकतात, पण ते कधी कोणाला शिव्या शाप देत नाही, वाईट बोलत नाही, कोणी दुखेल असं बोलत नाहीत. ही वाणी परमेश्वरा ही आमच्याकडे आली पाहिजे. परमेश्वराच्या मुखात ज्ञान आहे, ते ज्ञान आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. याला म्हणतात मुकिया वाचा देसे. आणि सोबतच डोळे तसे जे गुण बघणारे, मुख तसं जे धर्मवार्ता करणारे, आणि कान कसे? स्वामी सांगतात, प्राणियाचे दोष आम्हाला सांगू नका. देव ऐकत बसतात का कोणाचे दोष? यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, सगळं माहिती आहे देवाला. स्वामी म्हणतात ते दोष आम्हाला इथे सांगू नका. तसं तुमच्या कानाजवळ कोणी कोणाचा दोष सांगत असेल तर तुम्ही काय करायचं? त्यांना राग येईल. तुम्ही जर का असं म्हटलं, हा, म्हणजे आपल्याला देवाला प्रार्थना करायची की देवा असे लोकच नको आम्हाला, किंवा ते आल्यानंतर आमच्याशी त्यांनी धर्मवार्ताच केली पाहिजे, किंवा तुम्ही धर्मवार्ता करा त्यांच्यासोबत, असं काहीतरी आदला बदल केली पाहिजे. जसं आहे की आता आम्ही कुठे गेलो तर काय होतं की समजा एखाद्या घरी गेलो आम्ही, तिथे काहीतरी गीत चालू असेल तर आम्ही गेलो तर काय करतात? ते बंद करून टाकतात. काहीतरी टीव्ही चालू असेल तर ते काय करतात? बंद करून टाकतात. म्हणजे तशी ओळख आपली झाली. तसं तुम्ही धर्मवार्ता करणारे जर का झाले तर तुमच्याशी कोणी अन्य वार्ता करण्याची हिंमत करणार नाही. करणारच ते म्हणतील नाही नाही, त्यांच्याशी धर्मवार्ताच केली पाहिजे. अशा प्रकारची आपण आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जसं असतं की मी, कोणी जर का मला फोन केला आणि मी नाही उचलला तर ते म्हणतात नाही, ते हे निरूपणामध्ये असतील. माझी ओळख ती झाली की हे निरूपणात असतात.
म्हणजे एकदा असं झालं, कोणीतरी फोन केले आणि माझ्याकडनं उचलले नाही, ते म्हणाले की ते निरोपणामध्ये असतील, मी झोपलेलो होतो. म्हणजे आपली ओळख अशी तयार करा की तुमचं नाव घेतल्यानंतर अच्छा ते का, ते खूप चांगली धर्मवार्ता करतात बरं का, अशी ओळख तुमच्याबद्दल निर्माण झाली पाहिजे. ते का, ते खूप चांगलं स्मरण करतात बरं का, ते खूप चांगली सेवा करतात बरं का, अशी ओळख आपली लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून आपल्याकडनं नेहमी धर्मकार्यच त्यामध्ये होईल. आणि स्वामी म्हणतात, बाई ऐसिया पांगुळासी काय दीजे, बरं काय द्यायचं आपण. बाईचा म्हणतात, बाबा आपले सेवादास्य दीजे, म्हणजे देवाचं सेवादास्य द्या. दुसरं कोणी असतं तर सांगितलं असतं त्यांना शॉल द्या, कपडे द्या, है ना. आत्ताच्या काळामध्ये आपण जर का मार्गात गेलो तर आपण मार्गातनं हे अपेक्षित ठेवायचं का, प्रसाद द्या आम्हाला, आम्हाला हे द्या ते द्या, आमची व्यवस्था करा, आपण हे अपेक्षा ठेवून जातो. परंतु बाईस आहेत ना तिथे, म्हणजे आपल्यापर्यंत एखादी सेवा काय आपल्या फायद्याचं लाभाचं पोहोचवणाऱ्या कोण आहेत, बाईसांसारखी व्यक्ती जर का असेल तर ते काय पोहोचवतील आपल्यापर्यंत, सेवादास्य दीजे. मुळामध्ये तुम्ही देखील, वासनिकांनी देखील, कधी कधी तुम्हाला मार्गातनं काहीतरी मिळतात ना, साड्या मिळतात, कोणाला पॅन्ट शर्ट मिळतं वगैरे पुरुषांना, तर ते घ्यावं की नाही घ्यावं, घ्यावं की नाही, तुम्ही तर विचारत पडले एकदम. नाही घ्यावं, कारण की त्यांचं जे द्रव्य आहे ते परमार्गासाठी आहे, ते तुमच्या कपड्यांसाठी ते नाही. हा, तुम्हाला ते गुलाबी किंवा संन्यास वेशाचे वस्त्र देत असतील तर मात्र ते आवर्जून घ्यावं, ते मात्र घ्यायला कोणी तयारच नाहीये. तुम्हाला असं रंगीबेरंगी साडी कपडे भेटले की ते चांगलं वाटतं, पण गुलाबी संन्यास वेशाचे कपडे भेटले तर ते निश्चित घ्यावे, बाकीचे वस्त्र घेऊ नये, कारण की त्यांना ते भिक्षेमध्ये ते द्रव्य मिळालेले आहे, त्याचं आपल्यासाठी ते वस्त्र आपण घेऊ नये. तर ते न मागता काय भेटलं तरी घ्यायचं नाही, आपण त्यांच्याकडनं घ्यायचं नाही. म्हणजे इत्यादी, ते बाकीचं कोणाला ते देत असतील तर त्यांना देऊ द्या, परंतु आपण मात्र त्या दोषाला आपण निमित्त व्हायचं नाही. अशा पद्धतीने, हो, म्हणजे आता भिक्षारूपी जर का काय आलेलं, त्याचं आपल्याला पण अपेक्षित असतं ना काही गोष्टी, की आम्हाला त्यांनी कपडे केले बरं का, परंतु ते घेऊ नये आपण, कारण की ते भिक्षेचं द्रव्य आहे, ते द्रव्य भिक्षेचं भिक्षेमध्येच, परमार्गाचं परमार्गामध्येच उपयोगी गेलं पाहिजे. आणि साधूंनी पण ग्रस्त लोकांना कुठे काही ते साड्या आणि कपडे वगैरे काही घेत बसायचं नाही. त्यांच्याकडे ते द्रव्य आलेलं आहे, ते भिक्षेचं द्रव्य आहे, कुणीतरी दिलेलं, त्याचं कोणाला काही कपडे घेण्याचं काही हे नको. हा, द्यायचं असेल तर ते कपडे तुम्ही संन्यास वेशाचे कपडे त्यांना घेऊन दिले तर उत्तम आहे. अशा पद्धतीने आपल्याला देवाकडनं काय मिळालं पाहिजे, बाईसा सांगतात, आपले सेवा दास्य दीजे, देवा तुमचं सेवा, तुमचं दास्य जे आहे ते तुम्ही त्यांना द्या. स्वामी म्हणतात, येथुनी वानरेषा काळी एक नेदावे. आम्ही मस्त सेवा दास्यच नाही, आम्ही तर काही न सगळंच्या सगळं त्यांना द्यायला तयार आहे. सगळंच्या सगळं म्हणजे ईश्वर स्वरूपापासून तर त्या आनंदापर्यंत सगळं देणार, शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष सगळं सगळं सगळं. परंतु परिपोराजीवा विज्ञान देव नाही, म्हणजे सामर्थ्य त्यांना आम्ही देणार नाही. कोणाला, फक्त भटोबासांनाच नाही, कोणालाच नाही. जेवढे परमेश्वराचे ज्ञानी, आचरणवंत, स्मरणनिष्ठ, अधिकरण, सगळे सगळे, कुणाकडेही सामर्थ्य नाही. ही विशेषता आहे बरं का आपल्या सर्वांचीच, भटोबासांपासूनची जी विशेषता आहे, कुणाकडेही सामर्थ्य नाही, परंतु ज्ञान आहे आणि ज्ञानाचं आचरण आहे. प्रत्येक अधिकरण जे आहेत, स्मरणनिष्ठ साधू वगैरे, यांच्याकडे विधीचं अनुष्ठान आहे, विधीचं अधिष्ठान आहे, आणि त्यांच्या मार्फत परमेश्वर त्या क्रिया करून घेत असतात. आपल्याला अधिकरण सांगतात ना की आता जाऊ नका बरं का तुम्ही. आपण म्हटलो नाही मला जावंच लागेल, गेलो आणि काहीतरी झालं, मग आपण म्हणतो ते बाबा म्हणत होते बरं का जाऊ नका. म्हणजे कोण म्हणत होतं, परमेश्वर त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवत आहेत, ज्ञान त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. काही सूचित करायचं आहे तर त्यांच्या मार्फत का पोहोचवतात, कारण तुम्ही त्यांचं ऐकता. तुम्ही दुसरं कोणाचं ऐकायला नाही ऐकत, अधिकरणांचं आपण ऐकतो. म्हणून अधिकरणा ते आधी करोनी परमेश्वर काय करतात, त्या जीवाला ज्ञान देतात, सूचित करतात, जे जे त्याच्या जीवनात भलं करवून घ्यायचं आहे
तर त्यांच्या माध्यमातून परमेश्वर ते करून घेत असतात आणि म्हणून कोणाकडे सामर्थ्य नाही आहे. परंतु आमच्या आचार्य भटोबासांना सुद्धा ते सुस्त ते काय म्हणतात, श्री चक्रधरा रायाचेनी प्रसादे मला हे समजलं, म्हणजे देवामुळे हे समजलं, वाचून माझ्याकडे कुठलं सामर्थ्य नाही. आणि मग स्वामी म्हणतात की विज्ञान देऊ नये, तेव्हा औसी म्हटले. औसा काय म्हणतात, विज्ञान म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्य दिले तर काय होईल बरं, सामर्थ्याचे चमत्कार जर का दाखवत बसलो, स्वामी सांगतात ना निळभट्टांना, ऐसेही करिता लोक न भजो. असं जर का तुम्ही तुमचं सामर्थ्य दाखवलं वगैरे, काही आश्चर्य होतील लोक असं काही सांगितलं, लोक न भजो, लोक भजतीलच तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जीव रममान राहील, ईश्वरापासून दूर जाईल. आणि म्हणून विज्ञान परमेश्वर देत नाही. तर औसा म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा सेवाही नाग द्यायचे आणि दासही नाग द्यायचे, तरी आम्ही काही करावे. स्वामी त्यांना जेव्हा सेवा दास्य देऊ करतात किंवा सगळं देऊ करतात, तेव्हा आमच्या औसा तिथे बसलेल्या आहेत, त्या म्हणतात की देवा सगळं तुम्ही नागदेवांनाच देणार, मग आम्हाला काय देणार. तेव्हा स्वामी म्हणतात दासोम न पुरे नाही का, म्हणजे तुम्ही परमेश्वराचे दास म्हणून तर राहा, तुम्हाला पण सगळं मिळेल. परमेश्वराचं सेवक म्हणून, म्हणजे आता ते असतं ना काहीतरी सोहळा आहे, ज्ञानदानाचं काहीतरी म्हणा किंवा काहीतरी धर्म कार्य जर का आहे, तुम्ही जर का तुमचं नाव सेवक यादीमध्ये लिहिलं नसेल तर तुम्हाला सेवा मिळेल का, नाही. सेवक यादीमध्ये असेल तर हक्काने तुम्हाला सेवा ती मिळेल. आपण सेवेपासून लांबच राहिलो तर सेवा कोण घरी आणून थोडी देणार आपल्याला. म्हणून सेवक या पदामध्ये आपण उपस्थित असलं पाहिजे, देवाकडे ती प्रार्थना आपण केली पाहिजे. त्यांनाही सेवादास्य काय अपुरं आहे का, सेवादास्य अमाप आहे. तुम्ही जेवढे लोक येणार आणि जेवढ्या वेळेला येणार तेवढ्या वेळेला तुमचं जर का सेवेचं अभिलाष तुम्हाला असेल तर तुम्हाला सेवा ही प्रत्येक वेळेला मिळतच राहणार, त्याला काही कमी नाही आहे. पण सेवा करणारे मात्र कमी आहेत. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं कवणी एकू फुटाणेकारू असे, म्हणजे कोणी एक फुटाणेकार आहे, तो काय करतो, तो चण्यासी ओल दे. चणे असतात कसे असतात, कडक आहेत, ते तसं खाता येणार नाहीत. मग त्यांना खाण्यायोग्य करायचं असेल तर काय करावं लागेल, त्यांना ओल दे, म्हणजे त्यांना पाण्यात भिजवावं लागेल. भिजती म्हणजे विशिष्ट तास भिजवावं लागेल, 6 तास. कडधान्य जे आहे ते 3 तास भिजलं की ते चांगलं भिजतं आणि तो 6 तासापर्यंत ते जर का भिजवलं ते चांगल्या प्रकारे खाण्यायोग्य भिजल्या ते जातं. आणि हे लक्षात घ्यायचं की आपल्याकडे आपण मोड आलेलं कडधान्य खात नाही, त्याच्यात जीव आलेला आहे. पण जीव कधी येतो, मोड आल्यावर येतं. जीव आल्यावर मोड येतो की मोड आल्यावर जीव येतं, बघा मी काय सांगतोय लक्ष द्या. जीव आल्यावर मोड येत असतं, बरोबर आहे. म्हणजे त्या कडधान्याला जेव्हा तुम्ही 3 तास भिजवता त्याच्यामध्ये जीव येऊन जातो, ते जिवंत झालं आता, आणि मग त्याला नंतर मोड येतं है ना. ते जिवंत आहे म्हणून त्याला मोड येतं, जिवंत नसेल तर मोड कसं येईल. आपण म्हणतो आम्ही मोड आलेलं खात नाही, परंतु प्रत्येक कडधान्य हे आपण जिवंत करूनच खात असतो, म्हणून मोड आलेलं खाल्लं तरी काही हरकत नाही. एरवी आपण दही तर खातोच, दही पण तेच आहे, लोणचं पण तेच आहे, अशा काही गोष्टी आंबवून ज्या खाल्ल्या जातात ते तेच आहेत. तर या ठिकाणी त्या चण्याला ओल दिलेला आहे, भिजवलेले आहेत आणि ते भिजती, ते चांगले भिजले. मग एकी वाळू घाली ते फेडी, म्हणजे ते भिजलेल्या चण्यांना काय करतो, गरम वाळूमध्ये ते टाकल्या जातं. मग त्या वाळूचे पण काही स्तर असू शकतात, जाड वाळू, त्याच्यापेक्षा बारीक, त्याच्यापेक्षा बारीक असं असू शकतं. आणि त्याच्यामध्ये एका वाळूमध्ये टाकलं, त्याला पूर्ण चांगलं भाजून घेतलं, त्याला काढलं, परत काहीतरी थंड केला असेल म्हणा, दुसरी वाळू घाली, परत दुसऱ्या वाळूमध्ये ते चणे परत टाकल्या जातात, परत त्याला भाजल्या जातात चांगलं, परत काढल्या जातात, परत तिसऱ्या वाळूमध्ये त्या चण्यांना घातलं जातं आणि मग तेही फेडी त्याच्यातनं पण काढल्या जातं. अशा 3 वेळा ही प्रक्रिया झाली की मग काय होतं, 3 वेळा प्रक्रिया जर का संपन्न झाल्यानंतर त्या चण्याच्या ठिकाणी जे काही दोष आहेत हे कशासाठी करावं लागलं, त्या चण्याला तसंच खाता येत नाही, कारण त्यामध्ये
तो दोष आहे आणि तो दोष फेडण्यासाठी म्हणून ह्या प्रक्रिया कराव्या लागल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की हिरवठाणी आणि कठीणत्व हे दोन्ही दोष जाते. हिरवठाणी म्हणजे ते चणे जर का असे हिरवे सारखे असतील, त्याचा हिरवेपणा तो गेला. आणि कठीणत्व म्हणजे कच्चेपणा. हिरवेपणा म्हणजे काय? कच्चेपणा तो आहे त्याच्यातला, तो कच्चेपणा त्याच्यातला गेला. आणि कठीणत्व, कठीण आहेत ते, दाताने असे चावता येत नाही, ते कठीण पण त्याच्यातलं गेलं. आणि ते कसे झाले? मऊ झाले, कुसकुशीत झाले. असं दाताखाली ठेवलं की लगेच ते खाता येतील आपल्याला. ये दोन्ही दोष जाती, सुरे मृदुत्व ये गुण येते. म्हणजे खुसखुशीत आणि त्यातला एक प्रकारचा सुगंध जो आहे तो सुगंध त्याच्यामध्ये येतो. आणि मृदुत्व, मृदुत्व म्हणजे त्याच्यामध्ये जे मृदू होतात, एकदम कठीण असतात ते. आणि हे गुण येती. कंचुकवत टरल होय, म्हणजे एखादं सदरा वगैरे सारखं ते टरल होतं. म्हणजे त्याचं जे कवच, कवच टरल म्हणजे काय? टर्फल म्हणजे कवच. ते कसं होतं? कंचुकवत होतं, म्हणजे एखाद्या सदऱ्यासारखं वगैरे जे काढ घाल करता येईल असं. एरवी आधीच त्याचं जे कवच होतं ते काढता येत नव्हतं. पण आता तुम्ही बघत असाल ना, चण्याचं कवच काढताय तर निघतं, ते सहज निघतं. असं त्याला काही विशेष काही कष्ट घ्यावे लागत नाही. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ती गुणवत्ता येते. मग गुळेसी भक्षावया योग्य होय, ते गुळासोबत खाण्यासाठी ते योग्य. तर नुसतंही खाता येईल, गुळासोबतही खाता येईल, पण आधी मात्र त्याची परिस्थिती तशी नव्हती. त्याला एवढ्या प्रक्रियेमधनं त्याला जावं लागतं आणि मग ते योग्य होतं. आता हा दृष्टांत दादाचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर जीवाशी शाब्द देते. आता या ठिकाणी त्या जीवाला ओल देतात, त्याच्यानंतर ते भिजतं चणे, त्याच्यानंतर मग 1 वाळू, 2 वाळू, 3 वाळू, याचाच विश्लेषण आता देतात की तैसे परमेश्वर जीवाशी शाब्द देती, अप्रोक्ष देती, सामान्य देती, विशेष देऊनी प्राप्ती योग्य करीते. ही प्रक्रिया आहे की त्या जीवाला शाब्द ज्ञान दिलं जातं सगळ्यात आधी, मग अप्रोक्ष ज्ञान दिलं जातं, मग सामान्य ज्ञान दिलं जातं, आणि विशेष ज्ञान देऊन काय करतात? प्राप्ती योग्य करतात. म्हणजे विशेष ज्ञानी प्राप्ती योग्य झाला तो जीव, आणि मग त्या जीवाला ईश्वराच्या प्राप्तीला घेऊन जातात. बास पक्ष म्हणजे आता प्रत्येक पदाचं विश्लेषण करतात की ओलस्थानी शाब्द त्या चण्याला. आता चनेस्थानी कोण घ्यायचं? जीव. चनेस्थानी जीव आहे. त्या चण्याला ओल दिला म्हणजे भिजवलंय. स्थानी काय? ओलस्थानी शाब्द ज्ञान. शाब्द ज्ञान दिलं म्हणजे ओलावा. म्हणजे शाब्द ज्ञान होण्याआधी किंवा ब्रह्मविद्या होण्याआधी आपण कसे आहोत? नास्तिक सारखे आहोत म्हणा, किंवा धार्मिक आपण नाही आहोत. आपल्याकडे धर्माच्या बाबतीमध्ये कठीणपणा आहे. तो कठीणपणा जाण्यासाठी काय करावं लागतं? ज्ञान द्यावं लागतं. आणि ज्ञान झाल्यानंतर तो जीव आस्तिक होतो, अनुकूल होतो, आणि त्याच्यातलं जे काही कठीणपण एक प्रकारे ते कठीणपण ते निघून जातं. आणि भिजले स्थानी रजस्तमे नासती, ते जे भिजते, भिजल्यानंतर काय होतं? रजस्तम जे आहेत, रजतमादी जे दोष आहेत शाब्द ज्ञानामध्ये ते नासल्या जातात. म्हणून सांगतात की शाब्दी जया पुरुषाची रजस्तमे नास्ती तयासी अप्रोक्ष होय. शाब्द ज्ञानात जर का रजतम नासली नाहीत, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, हे सगळं इथे शाब्द ज्ञानात झालं पाहिजे. ते अप्रोक्ष ज्ञानात होणार नाही. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अप्रोक्ष ज्ञानच होणार नाही. आणि म्हणून रजतमाचं जे निरसन आहे, ज्या पुरुषाची रजस्तमे नासती, कुठे ना शाब्द ज्ञानामध्ये ज्यांची रजस्तमे नासतात त्या जीवांनाच अप्रोक्ष ज्ञान होतं. हे लक्षात घ्या. तुम्ही इथे रजतमांवर जर का तुम्ही नियंत्रण नाही आणलं तर अप्रोक्ष ज्ञान होण्याचं काही विसरून जायचं, पुनःसंबंधही होणार नाही, काहीच नाही. आणि म्हणून इथे शाब्दी जया पुरुषाची रजस्तमे न नासती तयासी अप्रोक्ष व्हावयाचं संदेह. आणि शाब्द ज्ञानात जर का रजतमाचं निरसन जर का नाही झालं तर असं सांगतात की त्या जीवाला अप्रोक्ष ज्ञान होण्याचा संदेह आहे. म्हणजे अप्रोक्ष ज्ञान होईल का नाही होईल काही सांगता येत नाही. म्हणून शाब्द ज्ञानात क्रियापूर्णत्वाच्या देहामध्ये म्हणा तिथे काय करावं लागतं, किंवा मग पुनःसंबंधी म्हणा
त्या रजस्तमाचं निरसन करावं लागतं आणि मग ते अपरोक्ष ज्ञान होईल. जैसे जो चणा भिजेना तो पुढा फुटेना. आता चणे जे भिजवलेले आहेत तर सगळे चणे भिजतात का? सगळे चणे नाही भिजत. एखादा चणा, दुसरा चणा त्याच्यामध्ये तो एकदम कडक असतो आणि तो आपण कडधान्य भिजवल्यानंतर ते बनवायच्या आधी ते पण निवडावे लागतात. त्याच्यामध्ये असा आवाज आला की लक्षात येतं हा शिजलेला नाहीये. ज्यांचा आवाज येत नाही, मृदू एकदम, ते मात्र, आणि ज्यांचा आवाज आला त्यांचा कधी येतो आवाज आपला? अन्य वार्तेच्या वेळेला आवाज येतो बरं का, धर्म वार्तेच्या वेळेला नाही. लीळा सांगायला लागले तर आम्हाला सांगलं मोठ्याने बोला अजून, आणि अन्य वार्तेच्या वेळेला आम्हाला सांगलं हळू बोला, असं करावं लागतं. आवाज कधी येतो? आवाज आला की बाजूला काढल्या जाणार, म्हणजे तिथे तो चणा भिजेना. अन्य वार्ता का करतो आपण? कारण की अन्य वार्ता करू नका म्हणून जे काही वचन आहे त्या वचनाचं जी काही ओल आहे ती या ओलीमध्ये आपण भिजत नाही. ज्या दिवशी तुम्ही त्या वचनाच्या ओलीमध्ये भिजाल त्या दिवशी आपली अन्य वार्ता बंद होऊन जाईल. तुम्ही करूच शकणार नाही अन्य वार्ता. अधिकरणांकडे जाऊन करा बरं अन्य वार्ता, त्यांना करता येते का? अधिकरणांना अन्य वार्ता करता येत नाही, त्यांना धर्म वार्ताच करता येते. ते जे पण बोलतील त्याच्यात ते शास्त्राचे शब्द त्यांच्या मुखामध्ये येतात. जे शास्त्राचा अभ्यास करतात वासनिक ते देखील अन्य वार्ता नाही करू शकत, ते धर्म वार्ताच करतील, दुसरी वार्ताच त्यांना करता येत नाही. हे ज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून हे जे आहे अन्य वार्तेच्या वेळेला आवाज निघतो, तसा जर का निवडताना आवाज आला तर लगेच कळतं की हा भिजलेला नाहीये, त्याला लगेच बाजूला केल्या जातं. तसं सांगितलं की जो चणा भिजेना तो पुढा फुटेना, तैसा ठाव म्हणजे तसा न्याव. शाब्दी अप्रोक्षी कर्मे नासिती. शाब्द ज्ञानात आणि अप्रोक्ष ज्ञानात कर्म कुठे नसतात? शाब्द ज्ञानात आणि अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्मे नसतात. सामान्य मळ नासिती म्हणजे आता हे चण्याचा दृष्टांत आपण बसवतो आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये भिजण्यामध्ये त्याचा एक दोष गेला, त्याच्यानंतर पहिल्या वाळूत एक दोष गेला, दुसऱ्या वाळूत दुसरा दोष, तिसऱ्या वाळूत तिसरा दोष गेला. तशा प्रकारे शाब्दी अप्रोक्षी कर्म नासले एक, सामान्य मळ नासती हे दोन, आणि विशेषी अयोग्यता नासती हे तीन. तिसरी वाळू झाली ही विशेष ज्ञानाची. आणि मळे करून हिरवट झाला असे, मळ जे काही देवतेची लागली त्याच्यामुळे हिरवे पण जे असेल काही त्याचा दोष असेल म्हणा, ते कर्मे करून कठीण झाला असे, आणि कर्म केल्यामुळे कठीणत्व आपल्यामध्ये आलेलं आहे. हे सगळं हिरवठाण, कर्माचं कठीणत्व आणि मळाचं हिरवठाण हे विशेष ज्ञानाच्या पांती हे फेडल्या जातं. कर्माचं कठीणत्व आणि मळाचं हिरवठाण हे विशेष ज्ञानामध्ये हे दोष फेडल्या जातात. आणि निर्लेप आणि निर्मळ हे गुण येते. निर्लेप आता कुठलाच लेप म्हणजे कुठलाच कर्मलेप त्या जीवाच्या कडे नाही, आणि कुठल्याच प्रकारचा अशुद्धत्व त्या जीवाकडे नाही. आता पूर्ण तो जीव स्वरूप शुद्ध झालेलं आहे. हे गुण येते. कंचुकवत अविद्या आहे. आता त्याच्याकडे फक्त अविद्या आहे, आणि ती पण कशी आहे? कंचुकवत. मग अविद्या असताना तो निर्मळ कसा काय बरं? ती कंचुकवत आहे. म्हणजे आधी चण्याला जी त्याचं टर्फल चिटकून आहे ते निघतंय का? ते निघत नाही. पण आता कसं आहे, ते निघालेलं आहे, फक्त ते वर असं हवेमध्ये आता असल्यासारखं आहे. ते कधी पण लगेच असं बाजूला होऊ शकतं. म्हणजे तो जो जीव आहे तो अविद्येशी मसी पाणी नाही कालवलेला होता ना, तो आता वेगळा झाला, सुटला, तो आता सुट्टा झालेला आहे. आणि येण्याअर्थी तो जीव कसा आहे? निर्मळ झालेला आहे. अजून पण अविद्येमध्येच आहे तो जीव, तरी देखील अविद्येच्या वेगळा नाही झाला, परंतु अविद्येच्या वेगळ्या होण्यासारखा तो झालेला आहे. आता आपण अविद्येच्या वेगळ्या होण्यासारखे नाही आहेत. शब्द ज्ञानात पण नाही, अप्रोक्ष ज्ञानात नाही, आणि सामान्य ज्ञानात पण तो जीव अविद्येच्या वेगळ्या होण्यासारखा नाही आहे. विशेष ज्ञानाच्या शेवटी मात्र कंचुक व तरल होय तेव्हा तो अविद्येच्या वेगळ्या होण्या योग्य झाला, तो सहजपणे वेगळा होऊ शकतो. आणि मग प्राप्तीसी योग्य होय, आणि तो आता प्राप्तीला योग्य झाला. विशेष ज्ञानाच्या शेवटीच आहे बरं का हे.
मग प्राप्ती करीती आणि मग त्या जीवाला काय करतात, त्या कणसुक टरलवत ते जे काही झालेलं आहे चण्याच्या दृष्टांतामध्ये, तो चणा त्याच्यातनं बाहेर काढता येतो सहज. अशा प्रकारे त्या अविद्या जो काही दोष आहे त्या दोषापासनं आपण सहजपणे त्याच्यातनं बाहेर आलो आणि ईश्वर स्वरूपी मध्ये तो मिळविल्या जातो. गुळेसी भक्षावया योग्य होय. आमच्या आयुष्यामध्ये गुळ म्हणजे काय, गोडवा आहे. हा, तो गोडवा काय आहे, हे तिळगुळ खाणं काय गोडवा आहे का? तो गोडवा नाही. डॉक्टर सांगतात ते खाऊ नका गोड, है ना. गोड खाणं हे शरीराला कुठेतरी घातक व्हायला लागलंय आता. आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जो गोडवा आहे तो म्हणजे ईश्वर स्वरूपाची प्राप्ती. एक खऱ्या अर्थाने म्हणजे तो आनंद जो आहे, त्या आनंदासारखा गोडवा दुसरा कुठला नाही. त्या आनंदाने कुठलाही मधुमेह होत नाही, कुठलंही वजन वाढत नाही बरं का आपलं, कुठलाही दोष आळस त्याच्यामुळे येत नाही. परमेश्वर स्वरूपाचा आनंदाचा जो गोडवा आहे तो अशा प्रकारचा निर्दोष गोडवा आहे की त्याच्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी तर नाहीच नाही, पण त्या जीवाला सलग एक संद आनंद त्या स्वरूपाच्या आनंदाच्या प्राप्तीतनं आपल्याला प्राप्त होत असतो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 66 क्रमांकाचा फुटाणेकाराचा दृष्टांत संबंधित उत्तरार्ध 35 क्रमांकाची पांगुळ वेखे भटीस्तुती करणे ही लीळा श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.